मित्रांनो, महत्त्वाचं काय कॉम्पिटिशन आपल्या फील्डमध्ये एक्सलन्स मिळवणं किंवा नॉलेज असणं, तिघांपैकी महत्त्वाचं काय आहे? असा प्रश्न पडतो. कारण कॉम्पिटिशन हे चालूच राहणार आहे. कारण की त्याला कुठलाही दुसरा मार्ग असणार नाही. कारण की विद्यार्थीची संख्या आज इंजिनिअरिंगचंच उदाहरण घेतलं आपण, तर सीट किती आहेत? महाराष्ट्रामध्ये इतके सीट आहेत. त्याच्यासाठी ॲडमिशनमध्ये पहिलं कॉम्पिटिशन चालू होतं. मला सीट मिळेल का नाही? इथपासून जो प्रवास चालू होतो, की मला प्लेसमेंट मिळेल का नाही? ह्या 2 गोष्टीपर्यंत इंजिनिअरिंगचा प्रवास चालतो. म्हणजे ॲडमिशन ते प्लेसमेंट. ॲडमिशन मिळतानाही काही लोकांना त्यांच्या आवडीची ब्रांच मिळत नाही, आवडीचं कॉलेज मिळत नाही आणि पाहिजे त्या गोष्टी त्यांना मिळत नाही. ते फ्लोमध्ये आउट होतात. काही जणांना नाईलाजाने त्याच कॉम्पिटिशनचा पार्ट राहावं लागतं आणि ते त्यांची इंजिनिअरिंग असू द्या, डिग्री असू द्या, ते करत राहतात. प्रश्न तिथपर्यंत संपत नाही. जरी ॲडमिशन मिळालं तर कॉम्पिटिशन संपतं का? कॉम्पिटिशन अजून पुढे चालत राहतं. कारण ॲडमिशनमध्ये पहिलं कॉम्पिटिशन होतं. त्याच्यानंतर येतं मार्क्सचं कॉम्पिटिशन. आता सुरुवात होतं की आता पहिली गोष्ट की कोणाला ग्रेड किती मिळते. ग्रेड मिळणं पहिली गोष्ट. त्याच्यानंतर मार्क्स मिळणं, मार्क्सवरून ग्रेड ठरणं, त्याच्यानंतर प्लेसमेंटसाठी इलिजिबल ठरणं. ह्या 2-3 गोष्टी चालूच राहतात. मग त्याच्यासाठी कॉम्पिटिशन असतं. वर्गात समजा इंटेकच 120चा आहे. 120 मध्ये टॉपर येणं, इथे कॉम्पिटिशन आलं. पहिल्या 10 मध्ये राहणं, हे कॉम्पिटिशन आलं. म्हणजे प्लेसमेंटसाठी आपण योग्य आहेत हे दाखवण्यासाठी कॉम्पिटिशनमध्ये राहणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे ॲडमिशन ते प्लेसमेंट ह्या 2 मध्ये कॉम्पिटिशनचा तेवढाच मोठा पार्ट राहतो. आता या कॉम्पिटिशनमध्ये होतंय काय? नॉलेज आणि एक्सलन्स या 2 गोष्टी खूप मागे पडतायत का काय असा एक प्रश्न पडतोय म्हणून आजचा हा व्हिडिओ घेऊन आलोय मी. त्याच्यामध्ये काम संपलं नव्हतं आणि आताही संपलं नाही. त्यावेळेसच कॉम्पिटिशनमुळं मुलांना फेल्युअर आल्यानंतर डिप्रेशन येतो. डिप्रेशनचे परिणाम होत होते. ह्याच गोष्टी त्याही मूव्हीत दाखवल्या होत्या. आत्ताही परिस्थिती खूप बदललेली असे नाहीये. कारण की त्या गोष्टी तिथेच राहिलेल्या आहे. कॉम्पिटिशन कमी होण्याच्या ऐवजी वाढत चाललंय. कारण की इंजिनिअरिंग कॉलेजची संख्या वाढते, सीट वाढतायत. त्याचबरोबर प्लेसमेंटसाठी लागणारे जे कंपन्याज आहेत ते बल्कमध्ये घेतायत का? नाही घेत. तर बऱ्याच वेळा काय होतंय बेरोजगारी म्हणजे जॉब न मिळणं ह्या गोष्टीमुळे काय होते कॉम्पिटिशन अजूनच तगडं होत चाललंय. मग आता हे जर कॉम्पिटिशन तगडं होत असेल, तर मग कॉम्पिटिशनवर भर देणं, मार्क्सवर भर देणं, स्किल गेन करण्यासाठी अजून कॉम्पिटिटिव्ह राहणं हे गरजेचं आहे. एक्सलन्सकडे पळणं, त्याचबरोबर नॉलेज परफेक्ट करणं, हे सगळं म्हणजे लोकं म्हणतात आयडियली, की कॉम्पिटिशन स्वतःशी असलं पाहिजे. मी आज आहे त्याच्यापेक्षा उद्या किती इम्प्रूव्ह होतो हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. पण प्रॅक्टिकली असं होत नाही. प्रॅक्टिकली फक्त कॉम्पिटिशन केलं जातं आणि प्रत्येकाचं आजूबाजूच्या आणि हे कॉम्पिटिशन इतकं नॅरो माइंडेड असतं, हे पण लक्षात घ्या. ते त्या वर्गापुरतं मर्यादित असतं किंवा त्या कॉलेजपुरतं मर्यादित असतं. एखाद्या कॉलेजचं उदाहरण आपण जर घेतलं, तर त्यामध्ये जर 60% वाला विद्यार्थी हा टॉपर असेल, तर बाकीच्या विद्यार्थ्यांचं पण तिथेच रिस्ट्रिक्ट होत जातं. कॉम्पिटिशन थोडंसं नॅरो असतं. एखाद्या कॉलेजचा 90% वाला टॉपर असेल, तर ती त्या ठिकाणी तशी चालू असते कॉम्पिटिशन. म्हणून सांगतो, की जसं अवती तसंच कॉम्पिटिशन असतं. मग बाहेर गेल्यानंतर मात्र मग ही सगळी बाहेर पडतात. मग कॉम्पिटिशन लार्ज स्केलवर येतं. मग लार्ज स्केलवर आल्यानंतर अजून गॅप पडत जातो आणि ह्यांना म्हणजे विद्यार्थ्यांना किंवा ह्यांना नंतर लक्षात येतं. मग नंतर परत कॉम्पिटिशन. म्हणजे परत वर्ष पुढे वाढत जातात. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं, की आता BEचे जे मुलं पास आउट झालेले आहेत, ते जेव्हा आता जॉब शोधायला जात असतील, त्यावेळेस ते बाहेरचं कॉम्पिटिशन इतकं व्हास्ट आहे, की त्यांना जॉबची गॅरंटी वाटतच नाही. कारण की खूप सारे विद्यार्थी ॲट अ टाईम जॉबसाठी स्ट्रगल करत असतात. मग हे कॉम्पिटिशन थांबत नाही. मग हे कॉम्पिटिशन महत्त्वाचं आहे का? एक्सलन्स ह्याच्यापेक्षाही कॉम्पिटिशन संपणार नाही हे सत्य पहिल्यांदा मान्य केलं पाहिजे. मग दुसरी गोष्ट जिथे येतोय आपण तिथं, की मग करायला काय पाहिजे? नॉलेज असणं गरजेचं आहे. नॉलेज असेल तर मग कॉम्पिटिशन पेक्षाही तुमची जी व्हॅल्यू आहे ती आधीच वाढून जाते. आता नॉलेज असणं गरजेचं आहे, हे मान्य केलं. पण मिळवायचं कसं? हा एक प्रश्न आहे. कारण की सिलेबस काय सांगतोय? सिलेबस काय सांगतोय? एक्झाम आहे 70 मार्काची.
30 मार्काची, 100 मार्काची, 100 पैकी एवढे 5 मार्क झाले की तुम्ही पास झाले. त्याच्यापेक्षा जास्त पडले की तुम्हाला फर्स्ट क्लास मिळाला, नंतर डिस्टिंक्शन मिळाले. ह्या अ, एका पर्टिक्युलर विंडोतून आपण जात असतो. मग नॉलेजचं मापदंड ते मोजण्याचं साधन काय आहे? की मग एखाद्या विद्यार्थ्याला खरंच त्या गोष्टीचं नॉलेज आहे का नाही? हे कसं ओळखायचं? याच्यासाठी काय आता प्रॅक्टिकल एक्झाम म्हणू आपण. प्रॅक्टिकल एक्झाममध्ये विद्यार्थ्यांना आपण प्रॅक्टिकल करून घेतो आणि तिथून समजते की त्याला किती जमतंय का नाही किंवा एखादा प्रोजेक्ट आहे, तो प्रोजेक्ट त्याने केल्यानंतर आपल्याला लक्षात येतंय की त्याला आता थेरॉटिकल नॉलेजचा तो प्रॅक्टिकल एक्झाममध्ये पास होऊन त्याने आपलं नॉलेज प्रूव्ह केलेलं आहे. पण ज्यावेळेस तो इंटरव्ह्यूला बसतो, त्यावेळेस त्याला या प्रश्नांची उत्तर का येत नाही? ह्याचा विचार बहुतांश करत असतील, पण याचं उत्तर मिळतंय का? कारण की हे सगळं पास एक्झाम दिलेल्या असतात. 8 सेमिस्टरभर 40 जे पेपर्स आहेत, ते झाल्यानंतर विद्यार्थ्यांना बेसिक ह्याची उत्तर का येत नसतील बरं? कारण एक्झाम अशी गोष्ट आहे, की जे झाल्यानंतर 2 ते 3 दिवसामध्ये ते केलेलं सगळं पुन्हा आठवणं अवघड होऊन जातं. कारण की ते त्या त्या पॅटर्नमध्ये अभ्यास केलेला असतो. ते पी-वाय-क्यू, त्या क्वेशन्स ह्याच्यावरच भर देऊन अभ्यास केलेला असतो. आणि ज्या नॉलेजच्या गोष्टी असतात, त्या वेळेने अभ्यास केलेला नसतो. कारण की हे नंतर भविष्यात कधी लागणार आहे, ह्या गोष्टीबद्दल विचार न केल्यामुळे त्या दोन्हीचं सांगड घालणं अवघड होऊन जातं. म्हणजे इंडस्ट्रीवाल्यांचा दृष्टिकोन हा जो स्टुडंट आहे, तो ज्या वेने विचार करतो, ह्या दोन्हीमध्ये अंतर खूप असल्यामुळे हा एक अ, फरक आपल्याला दिसतो. मग कॉम्पिटिशन असलं तरी इंडस्ट्रीला जे पाहिजे तेच ते त्यांना घेता येईल. मग तुम्ही कॉम्पिटिशन करून जरी वरती आलेला असताल आणि तुम्ही अगदी 70-80% पाडलेले विद्यार्थी आहेत, पण तुमचं नॉलेज तेवढंसं चांगलं नाही, तर तुम्ही अशा वेळेस सर्व्हायव्ह करू शकणार नाही हे लक्षात घ्या. म्हणून रिक्वायरमेंटनुसार स्टडी होतोय का? हा एक महत्त्वाचा प्रश्न इथे आपल्याला लक्षात घ्यावा लागेल. कारण की रिक्वायरमेंट काय आहेत? हा विचार अजून होत नाहीये. जर युनिव्हर्सिटी किंवा प्रत्येक गोष्टीने आपण जात असेल, तर त्याच्यानुसार अ, आपल्याला नॉलेज मिळतंय का? हाच प्रश्न खरं तर महत्त्वाचा आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ह्या प्रश्नाबद्दलच बोलूया किंवा हा प्रश्न इथपर्यंत ठेवून जाऊया. म्हणजे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण याचा विचार करू, की हा सॉल्व्ह कसा करायचा? ही जी दरी आहे, नॉलेज आणि इंडस्ट्रियल रिक्वायरमेंट ही दूर कशी करायची? आपण हे नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहू. आज फक्त कॉम्पिटिशन खूप हाय असल्यामुळे आपण फक्त एक्झामवर कॉन्सन्ट्रेट करतोय आणि एक्झामवर कॉन्सन्ट्रेट केल्यामुळे आपले फक्त मार्क्स डिस्प्ले होतायत, रिझल्टमध्ये दिसतायत. नथिंग